पाथर्डी तालुक्यातल्या मोहरी गावातल्या डोंगरपट्ट्यामध्ये सकाळी ग्रामस्थांनी बिबट्याच्या जोडीला पाहिलं। सुमारे 40 ते 50 ग्रामस्थांनी झाडीला सुमारे 2 तास वेढा दिला होता, मात्र दोन्ही बिबटे पळून जाण्यात यशस्वी झाले। मागच्या महिन्यात वृद्धेश्वर परिसरात ग्रामस्थांसह भाविकांना बिबट्याचं भल्या पहाटे दर्शन झालं। त्यापूर्वीही काहींनी ही जोडी पाहिली होती। वृद्धेश्वर पासून डोंगरमाथ्यानं मोहरी महिंदा डोंगर सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे। डोंगराच्या पायथ्याला गोसावी वस्ती, डोईफोडे वस्ती आहे। सकाळी अर्जुन बन हे प्रातर्विधीसाठी डोंगराच्या बाजूला गेले होते। त्यावेळी त्यांना बिबट्याची जोडी पाहायला मिळाली। त्यांनी आरडाओरड करत काही जण तात्काळ त्यांच्या मदतीला धावले। त्यावेळी जबडा दाखवून बिबटे झाडीत गेले। तोपर्यंत गावातून आलेल्या ग्रामस्थांनी वेढा टाकला, मात्र हे बिबटे हाती लागले नाहीत। संजय बन यांनी वनविभागाला कळवल्यानंतर पाथर्डी परिसरातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। ती असा डोंगरात असल्यामुळे इकडे पलीकडून माणसं असल्यामुळे इकडे आला। मी एका साईडला बसलेलो होतो ना, त्या साईड पासून माझ्याकडून दमानी वर येऊन गेला। असा गुंबराटवानी मागं फिरून पळून एक वर गेला आणि एक दऱ्यात होता। काय भीती वाटायला लागली, मोठा आहे त्याचा कलर हरण्या कलरवर आहे, असा हरणा कलर आहे त्याला। असं शेप गोंडा असा काळा आहे मस्त। जवळ येऊन पळून गेला ते। आता वन खात्याला काय सांगणार, आता ती काय झाडी तयार झालेली ती। आता आम्ही ती झाडी एकदम व्यवस्थित राखली पाहिजे। फॉरेस्ट झाल्यामुळे आम्ही ती जंगल तोडणं होऊन दिली। फॉरेस्ट मस्त झालेलं आहे, पण आम्हाला सिंगल फ्यूज नसल्यामुळे रात्री अंधार असतो। दरम्यान नागरिकांना या बिबट्याचा कुठेही मागमूस लागला नाही। करंजी घाट, घाटशिरस, वृद्धेश्वर, मायंबा, माणिकदेवडी परिसर यासह अन्य परिसरामध्ये ही बिबट्याची जोडी अन्न पाण्यासाठी फिरत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। आज सकाळीच इथं गोसावी वस्ती आहे, डोईफोडे वस्तीच्या शेजारी, तर त्यांच्या साईडला जो दरा आहे चिरदारा, तर तिथं एक बिबट्या आणि त्याची मादी असलेली दिसली। नर बिबट्या जो होता तो साईजने खूप मोठा होता। आणि नंतर सकाळी 6च्या दरम्यानपासून आता 9:30 पर्यंत इथं सगळे म्हणजे गावातील सर्व मुलं वगैरे आलेत, तर त्यांनी डोंगरावर पाहिलं। त्यानंतर वन खात्याचे पण लोक आलेत आणि त्यांनी पिंजरा लाव म्हणून त्यांनी सांगितलं। फक्त प्रॉब्लेम असा आहे की रात्री लाईट नसते, मग परत बाहेर मुलांचं वगैरे शाळेत जाण्या त्याला प्रॉब्लेम होतो सकाळी पण। तर त्या दृष्टीने त्या संबंधित विभागाने त्यामध्ये लक्ष घालून ती समस्या सोडवावी हीच विनंती। सकाळी म्हणजे असे जास्त काही हे नव्हतं, पण गावातली जे तरुण मंडळी आहेत, जे मुलं आहेत, वस्तीवर्ष झालेत, डोईफोडे वस्तीवर्ष झाले, 100-1 असे म्हणजे सर्व साईडने होते। डोंगर कसा एकदम नैसर्गिक ठिकाणी, तर तिथं थंड वातावरण आहे बिबट्यांना त्यांना, तर त्यासाठी ते तिथं विसावले असते आणि प्रत्येक 2-3 महिन्यातून ते येतातच। मागे पण इथं आले होते, पण ते काय जंगली मांजर असं वगैरे काही ते म्हणले, पण ते बिबट्याच होता तो। प्रत्येक महिन्यातून 2 महिन्यात तो येतात। तर मुलांचं म्हणजे चांगले आहे की एकी सगळ्यामध्ये, तर त्यांनी ध्यान घालून काही इकडच्या डोंगरावर उभे राहिले, काही तिकडं कमीत कमी अर्धा किलोमीटरचा परिसर त्यांनी सगळं पाणी केलं। आता गेलं तर वन विभागाचे लोक आले, त्यांना ते काही दिसलं नाही, पण ते म्हणले की तरी पण लोक सांगतायत ना, तर ते पिंजरा लावून म्हणले। 3 दिवसापासून सारखे इमारतीचं वातावरण, परिसरात घाबरटीचं वातावरण सुरू झालेलं आहे। रात्रभर माणसं जागून असतात, कुत्रे वगैरे पूर्ण बघतात, वाघ। आमच्याकडे लाईट नसते, 24 तास सिंगल फेज लाईटीची समस्या आहे। आमच्याकडे लाईट वगैरे काहीच नसते इकडं। रात्री कधी मध्ये लाईटीची काही जाती, काही तसंच नाही, लाईटीचं पण काहीच नाही, लक्ष घालत नाही इकडे। 2 वाघ येतं, बिबटे वाघ येतं आणि खूप मोठं येते। कायमस्वरूपी राहते फॉरेस्ट, खूप आम्ही जंगल राखलेलं आहे इथं। फॉरेस्ट मध्ये खूप जंगल, ते जंगलातच पूर्ण राहतात ते। दिवसा रात्री कधी पण दिसतात, रात्री घराजवळ येतात ते एकदम। घराकडे आल्यामुळे सगळं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। लोक रात्रभर जागूनच असतात एकदम, पूर्ण कधी येईल असं म्हणजे। नागरिकांनी घाबरून रात्र जागून काढली होती। संपूर्ण परिसर पिंजून काढत तरुणांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। सी मूव्हीज न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल कांकरे यांसह कॅमेरामन मुकुंद लोहिया, पाथर्डी।